आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. मंदाकिनी बेडरूममध्ये पैसे घ्यायला येते, तेव्हा ती फ्रेमच्या मागे पैसे बघते आणि तिथे पैसेच नसतात. तेव्हा मंदाकिनी इतकी हतबल होते की पैसे कुठे गेले म्हणून वेड्यासारखी शोधायला लागते. इकडे बघ तिकडे बघ, तिचं पैसे शोधणं चालू असतं. ती पूर्ण गांगरवून गेलेली असते. तेवढं तिथे स्वानंदीचे बाबा येतात आणि बोलतात की अगं काय मंदा, तुझं अजून आवरलेलं सुद्धा नाही, काय चाललंय, कालपर्यंत काय करत होतीस तू तू बॅगसुद्धा भरलेली नाही आहेस. तेव्हा मंदाकिनी बोलते की अहो हो मी करते, तुम्ही जा, तुम्ही तुमचा आवरा, मी करते, मी पैसे कुठे ठेवले होते ते भेटत नाही आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अगं मग काल बघायचे ना, तुला आजच कशी जाग आली, आणि ती सुष्मिता कुठे. तेव्हा मंदाकिनी बोलते की कोण सुष्मिता, हो सुश, ती बाहेर गेली, मला नाही माहिती, मी आवरते, तुम्ही जा ना, तुम्ही ही बॅग घ्या आणि ती जा, जा. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात काय तुम्ही लोक, तुम्ही दोघींनी ना, काही कळतच नाही मला, अजून आवरलेलं नाही आहे, लवकर ये पटकन. इकडे स्वानंदी बॅग घेऊन रेडी असते. तेव्हा स्वानंदी बॅगकडे बघते आणि घर न्याहाळत असते. तेव्हा स्वानंदीला रडायला येत असतं की आता ती तिकडच्या तिकडे सासरी जाणार असते. तेव्हा तिला तिच्या बाबांचे, आईचे, सुशचे, रोहनचे सगळ्या गोष्टी आठवत असतात. तेव्हा तिला आठवून तिला रडायला येत असतं. तेव्हा स्वानंदी डोळे पुसत देवाचा पाय पडते आणि बॅग घेऊन निघते. इकडे समरही बॅग घेऊन रेडी असतो. तेव्हा समोर खाली अर्पिता बसलेली असते. अर्पिताला बघतो आणि बोलतो काय गं, रेडी नाही झालीस का. तेव्हा अर्पिता बोलते मी नाही येणार आहे लग्नाला. तेव्हा समर बोलतो की काय झालं आता. तेव्हा ती बोलते की दादा मी लग्नाला येणार नाही. तेव्हा समर बोलतो की अर्पिता सगळ्या तयाऱ्या झाल्या आहेत आणि आता फ्लाईटची वेळ झाली आहे आणि तुझे काय नाटकं चालले आहेत, गुपचूप रेडी हो आणि चल. तेव्हा ती बोलली की दादा मी बोलली ना नाही येणार आहे. तेव्हा समर बोलतो की तुला काय वेगळं आमंत्रण द्यायला पाहिजे आता. तेवढ्यात मल्लिका आणि अंशू पण खाली येतात. तेव्हा मल्लिका बोलते की समर नको करूस तिला आग्रह, ती नाही येणार, तिचं आणि आदिराचं खूप मोठं जोराचं भांडण झालं आहे म्हणून रुसून बसली ती. तेव्हा समोर बोलतो की काय झालं. तेव्हा अर्पिता बोलते की दादा मी तिला चांगल्या याच्याने समजावायला गेली पण ती उलट ऐकतच नाही आहे, ती माझ्याशीच भांडते. तेव्हा समोर बोलतो की हे बघ, आपण हे सगळं तिकडनं आल्यावर बोलू शकतोय आणि तू मोठी आहेस ना, तू समजून घे ना. तेव्हा अर्पिता बोलते की मोठी बहीण म्हणूनच मी तिला समजवायला गेली होती पण ती ऐकून घ्यायला तयारच नाही आहेस. दादा काय माहिती, मला नाही वाटत की मला काळजी पडली तिची की कसं ॲडजस्ट करणार आहे तिच्या घरात, ती ऐकतच नाही आहे. तेव्हा समोर बोलतो इथून मागे तिने ऐकलं का, इथून मागे ज्या गोष्टी तिने केल्या नाही तू आता समजून काही फरक आहे का. गुपचूप तयारी कर, रेडी हो आणि चल. काकू बॅग घेतल्या आहेस का, दिल्या पाठवल्या आहेत का. तेव्हा मल्लिका बोलते हो. तेव्हा समोर अंशूला बोलतो की अंशू गाडी सांग. तेव्हा अंशू बोलतो की हो दादा सांगितली आहे. तेव्हा समरला आनंदचा फोन येतो. तेव्हा आनंद बोलतो की समर रेडी आहेस का तू. तेव्हा समर बोलतो हो अजून इथेच आहे, निघतोय आम्ही. तेव्हा समर फोनवर बोलत चालला जातो. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा हे दोघं आपलं काहीच ऐकत नाही आहेत, म्हणजे आदिराचं लग्न होणार त्या मुलाशी. तेव्हा मल्लिका बोलते की नो वे. तेव्हा अर्पिता बोलते की काय बोलतेस तू. तेव्हा मल्लिका बोलते की हुकुमाचा का अजून बाकी आहे. तेव्हा अर्पिता बोलते म्हणजे. तेव्हा मल्लिका बोलते कळेलच, लग्नात कळेल. अशा प्रकारे सगळे गोव्याला निघतात. सगळे गोव्याला येता येते. गोव्याला येऊन त्यांचं तिथे स्वागतही होतं. आता समोरचं सगळं कुटुंब गोव्यामध्ये आलेलं असतं. तेव्हा आजी आनंदला विचारत असते की आनंद सगळं काही आहे ना, सगळं व्यवस्था व्यवस्थित केली आहे ना. तेव्हा आनंद बोलतो की हो आजी, काही टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा अर्पिता बोलते नाही. तेव्हा मल्लिका बोलते सरपोतदार आलेत का. तेव्हा अर्पिता बोलते की अजून तर नाही आले, तसेही गोव्यात पहिल्यांदाच आले असतील ना, मला नाही वाटत त्यांनी गोवा कधी पाहिलं असेल तरी. तेव्हा मल्लिका बोलते हो ना. तेव्हा अर्पिता बोलते आणि तसंही समरदादाने डेस्टिनेशन वेडिंग ठेवलं आहे ना, मग आता त्यांना गोव्यात यायला काय माहिती सापडतं की नाही. त्या दोघी मायलेकी अशा कुजूबुजू करत असतात. तेवढ्यात आदिरा बोलते की अर्पिता तू का अशी बोलतेस, तुला काय माहिती ते गोव्यात आले की नाही आले. तेव्हा अर्पिता बोलते आले असतील गं, ते पण बसने 12-13 तास प्रवास करून. तेव्हा आदिरा बोलते सो वॉट. तेव्हा मल्लिका बोलते तसं नाही गं, ते जर लेट आले ना तर समर चिडेल ना त्यांच्यावर, त्याला आवडत नाही हे सगळं. तेव्हा समर काहीच बोलत नाही. तेव्हा समर बोलतो की चला आवरा पटकन, ज्याने त्याने आपापल्या रूममध्ये जा, आवरायला घ्या. तेव्हा समर सगळे गेल्यावर समर आनंदला बोलतो की सरपोतदार आलेत का. तेव्हा समर सांगत असतो मी सांगितलं होतं तुमच्या ताईंना की गाडी पाठवतो म्हणून, पण तुमच्या ताई नेहमीप्रमाणे नाही बोलल्या. तेव्हा आनंद बोलतो तू टेन्शन नको घेऊ, आपला सगळा स्टाफ आहे, त्यांच्याबरोबर येतील ते बरोबर. तेवढ्यात तिथे निकिता पण येते. निकिता बोलते की चला नवरदेव चला. तेव्हा समर तिला खुणवतो की नवरदेव नाही बोलायचं मला. आता स्वानंदीची पूर्ण फॅमिली ही गोव्यात एंट्री करते. ते सगळे ही डेस्टिनेशन वेडिंगसाठी
आलेले असतात त्यांचाही स्वागतोत्सव होतो. तेव्हा मंदाकिनी आणि सुश तर अशा करत असतात बावळटासारख्या. सुश बोलते की मम्मा इथे फोटो आणि व्हिडिओ किती छान येतील ना. तेव्हा मंदाकिनी बोलते मला तर स्वप्नातच आल्यासारखं वाटतंय. तेव्हा सुश इकडे फोटो काढत असते. तेवढं तिथे मंदाकिनी येते आणि बोलते की तुझं काय चाललंय, एजंटला फोन केलास? तेव्हा ती बोलते की हो मम्मा, तू अशी माझ्या मागे मागे का करतेस? तेव्हा मंदाकिनी तिला ओरडते, आल्यापासून बघते तुझं इथे फुलपाखरासारखी भिरभिर फिरतेस. त्याला फोन कर आणि त्याला सांग की पैसे नाही तर पोलिसात कंप्लेंट करेल म्हणावं. तेव्हा सुश बोलते की हो मम्मा, लग्नानंतर करेल, चिल. तेव्हा मंदाकिनी बोलते मूर्ख आहेस का तू, लग्नानंतर करेल म्हणे, आत्ता कर, माझ्यासमोर कर. तेव्हा सुश फोन करते पण फोन बंद येत असतो. तेव्हा सुश बोलते की मम्मा करते मी फोन पण बंद येतोय, स्विच ऑफ येतोय. तेव्हा मंदाकिनी बोलते की एवढं थंडपणे का सांगतेस तू, बंद आहे म्हणजे काय बोलतेस तू, फोन कर त्याला, गेला कुठे तो? तेव्हा मंदाकिनी बोलते की पैसे घेऊन पळाला तो. तेव्हा सुश बोलते की नाही मम्मा. तेव्हा मंदाकिनी बोलते की चूप बस आता, पैसे घेऊन पळाला तो सुष्मिता, त्याने फसवलं आहे आपल्याला, पैसेही गेले आणि बांगड्याही गेल्या. तेव्हा सुश बोलते की नाही मम्मा, ही इज नाईस गाय. तिथे आनंद येतो आणि बोलतो अरे तुम्ही दोघं इथे आहात, मी किती शोधलं तुम्हाला. तेव्हा मंदाकिनी बोलते की हो आलो आलो. तेव्हा आनंद थोडा शंकेने सुशकडे बघतो. तेव्हा सुश बोलते की तुम्ही व्हा पुढे, आम्ही आलोच. इकडे गार्डनमध्ये एक मुलगी बसलेली असते. ती फोनमध्ये बघत असते. तिच्याजवळचा तिचा डॉगी असतो, तो तिथून पळून जातो. ते स्वानंदीचं लक्ष जातं. तेव्हा स्वानंदी बोलते अगं ए, आणि त्या मुलीचं लक्षच नसतं. तेव्हा स्वानंदी तो डॉगी जात असतो. तेव्हा स्वानंदी त्याच्या मागे पळत असते. तो डॉगी पळत 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 पुढे जातो. स्वानंदी त्याच्या मागेच जात असते. पूर्ण गार्डनमधून इकडून तिकडून पळत असते. हे पळत असताना समर तिला बघतो. तेव्हा समरही बघतो आणि बोलतो की अरे ए. तेव्हा समर त्या डॉगला बघतो आणि समरही त्याच्या मागे पळत पळत असतो. तेव्हा तो डॉगी पळत पळत समुद्र किनाऱ्यावर येतो. तेव्हा समर आणि स्वानंदी तिथे येतात. तेव्हा तो तिथे थांबतो. तेव्हा तो ज्याचा असतो ती मुलगी त्याला घेऊन जाते. तेव्हा समर आणि स्वानंदी उभे राहतात. समर खूप दमलेला असतो, त्याला खूप दम लागलेला असतो. तेव्हा स्वानंदी बोलतो आर यू ओके. समर तिला बोलत असतो की तुम्हाला शांत बसताच येत नाही का हो, तुम्हाला मला त्रास द्यायचाच असतो का, काय गरज होती हे सगळं करायची. तेव्हा समोर बोलतो काय गरज होती कुत्र्याच्या मागे पळायची. तेव्हा स्वानंदी बोलते अहो मी पळत होते, तुम्ही कशाला माझ्या मागे पळत आलात. तेव्हा समर बोलतो की बघितलं ना मी तुमचं काय चाललं होतं, ते तुम्हाला मदत करायला आलो होतो. तेव्हा स्वानंदी बोलत होती कुणी सांगितलं. तेव्हा समर बोलतो की ते बघा केवढा दम लागलाय, किती धापा टाकतायत तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्हाला लागलेला दम माझ्यावर लादू नका तुम्ही. तेव्हा समर बोलतो शेवटचं वाक्य तुम्हालाच बोलायचं असतं ना. तेव्हा स्वानंदी बोलते श्वास घेताही येत नाही तरी केवढं बोलताय तुम्ही, मग पहिलं वाक्य तुम्ही कशाला बोलतात मग. तेव्हा समर बोलतो पाणी घ्या जरा, पाणी प्या. तेव्हा स्वानंदी बोलते बरं आणून देऊ का तुम्हाला पाणी. तेव्हा समर बोलतो काही गरज नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते अहो तुम्हाला दम लागलाय, तुम्ही पाणी प्या म्हणजे मला बरं वाटेल. तेव्हा समर बोलतो हां चालेल थँक्यू, आणून द्या. तेव्हा स्वानंदी पाणी आणायला जाते. नंतर समर, निकिता आणि आनंद बीचवर आलेले असतात. तेव्हा निकिताची बडबड चालू असते की समर बघ ना यार, याने लग्नासाठी माझी चप्पल आणली नाही, आता मला कसं वाटेल हिल्सवर. तिची बडबड चालू असते पण समरचं लक्ष नसतं. समर समुद्राकडे बघत एकटक बघत असतो. तेव्हा निकिता आणि आनंदचं लक्ष जातं. तेव्हा निकिता बोलते आनंद, लग्नाच्या आधी प्रत्येक माणूस असा एकटा उभी असतो. आनंद बोलत असतो की काय गोष्ट आहे ना लग्न म्हणजे एकाच दिवशी आनंदही असतो आणि टेन्शनही असतो. आणि एक गोष्ट असते बरं का, आपलं स्वतंत्र हिरावलं जाणार. तेव्हा आनंद बोलतो आणि त्यात जर बायको बडबड करणारी भांडकुदळ झाली ना तर मग झालंच, इथे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. तेव्हा निकिता त्याच्याकडे रागाने बघत असते. मित्रांमध्ये जाऊ नको, हे करू नको, ते करू नको असं म्हणणारी असेल तर मग झालंच. आणि निकिता ओरडते आनंद तू परत निगेटिव्ह बोलतोयस लग्नाबद्दल. तेव्हा निकिता बोलते अरे त्याचं लग्न आहे उद्या आणि तू. तेव्हा आनंद बोलतो की मी फक्त मानसिक अवस्था सांगतोय. तेव्हा निकिता बोलते नको सांगूस. तेव्हा निकिता बोलते की त्याची मानसिक अवस्था त्याला कळते, बघ त्याच्याकडे फ्रेश आहे ना, तुझ्या मानसिक अवस्थेला खूप वर्ष झाले, गप्प बस आता. तेव्हा समरला हसायला येतं. तेव्हा आनंद बोलतो समर तुला सांगतो ना, लग्नानंतर बायका आहे ना मित्रांपासून तोडता हां. तेव्हा निकिता बोलते आनंद, समर नाही हा उलटं सांगतोय तुला. तेव्हा निकिता बोलते असं नाही आहे, कारण सगळे मित्रांचे ग्रुप असतात ना ते नवऱ्याचे मित्रांचे असतात आणि बायका त्यात स्वखुशीने सामील होतात. पण बायकांच्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये नवरा सामील झाला आहे असं क्वचितच होतं. तेव्हा आनंद बोलतो एक मिनिट, बायकोच्या मैत्रिणींचा नवरा हे बोरिंग प्रकरण असतं बरं का समर, तुला सांगतो. बायकोचं म्हणणं असं तिच्या नवऱ्याने हे केलं, तिच्या नवऱ्याने ते केलं, आज तिचा नवरा तिला हॉटेलमध्ये घेऊन गेला, तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी कार आणली आणि तू माझ्यासाठी काय केलं, हे सतत ऐकावं लागतं बरं का आपल्याला लग्नासाठी, लग्नानंतर सगळंच. तेव्हा निकिता बोलते की समर याला मुंबईला कसं पाठवायचं ते मी बघते, म्हणजे गाडीने घोडीने चालत का ढकलून देऊ समुद्रात. तेव्हा समरला हसायला येतं. तेव्हा समर हसत असतो. तेव्हा निकिता बोलते काय यार आनंद,
तो कसाबसा लग्नाला तयार झाला आहे. तुझ्या निगेटिव्ह बोलण्यामुळे जर त्याने माघार घेतली तर लक्षात ठेव. तेव्हा निकिता बोलत असते की हे बघ, एक लक्षात ठेव, तुझ्यामुळे जर त्याने माघार घेतली ना तर त्याचं नुकसान नाही होणार, त्या स्वानंदीचं होईल, हे लक्षात ठेव. तेव्हा समर बोलतो की काळजी करू नकोस, आता माघार नाही घेणार मी. तेव्हा समर बोलतो काही झालं तरी लग्न तर करणारच मी. आनंदने मला कितीही घाबरवलं तरीसुद्धा. तेव्हा निकिता बोलते थँक्यू. तेव्हा आनंद बोलतो पण यार समर, उद्या लग्न होणार आहेस तुझं. आणि निकिता हसते आणि बोलते रडतोयस काय, पाठवणी नाही होणार आहे त्याची. तेव्हा समर बोलतो की आणि ते बायकोच्या मित्राचं वगैरे ते जाऊ द्या, तुम्ही दोघं माझ्या आयुष्यात आता जसे आहात ना तसेच राहा. तुम्ही दोघं जर नसलात ना तर मी खरंच नाही जगू शकणार. तेव्हा त्या दोघांनाही खूप छान वाटतं. तेव्हा निकिता बोलते काळजी करू नकोस, आता सगळं नीट होणार. तेव्हा निकिता बोलते आम्ही आहोत ना. तेव्हा समर बोलतो तुम्ही दोघं आहात ना, मग मला काळजीच कसली. तेव्हा आनंद बोलतो की हो, आता चल हळदीसाठी. तेव्हा निकिता बोलते चल चल चल, सगळे तयार होतील आणि तू एकटा राहशील, चल ये पटकन. तेव्हा ते दोघं जातात आणि समर पुन्हा समुद्राकडे बघत राहतो. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.